आगामी निवडणुकीसंदर्भात विधान परिषदेचे आमदार भैयासाहेब चंद्रकांत यांची पत्रकार परिषद संपन्न। नवापूर शहरात शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुका एकत्रित लढण्याच्या तयारीत। दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी नवापूर इथं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती। सदर पत्रकार परिषदेत दैनिक, साप्ताहिक, डिजिटल मीडिया, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिली। तसेच शिंदे गटातर्फे नवापूर नगर परिषद निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी केली। यावेळी भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं की नवापूर नगर परिषदेत उमेदवार देण्याची आमची इच्छा आहे। तसेच नवीन MIDCला 133 kV सबस्टेशनसाठी मंजूर प्रयत्नांती आणली आहे। सुरत येथून कंपन्या नवापूर इथं येणार आहेत। तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल। इरिगेशन विभागाची जागा सोलर प्लांटसाठी मागणी केली, ती जागा नवापूर नगर परिषदेला शासन ट्रान्सफर करणार आहे। तसेच रंगावली धरणातून आरक्षणात वाढ करून नवापूर शहराला पिण्याचं शुद्ध पाण्यासाठी डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणण्यासाठी नवापूर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 95 कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी शासनाने दिली आहे। नवापूर नगर परिषदेला नमो उद्यान योजनेकामी 1 कोटींची तांत्रिक मंजुरी असल्याचं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। नवापूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित यांच्यासोबत युती करून नवापूर नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी डेव्हलपमेंट प्लॅन आखून विकासाची ब्ल्यूप्रिंट नवापूरकर जनतेच्यासाठी असून रस्त्यावरील खड्डेमुक्त करणे हाच आमचा उद्देश राहील, असं भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त केलंय। सुरत मधून नवापूरमध्ये येणार आहेत, आमच्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि एक चांगली ग्रोथ नवापूर शहरामध्ये, कारण तुम्ही गुजरातच्या जवळ आहात, त्यांना येण्यामध्ये माझ्या भालेरला एवढा इंटरेस्ट नाही आहे जेवढा नवापूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नवापूरलाही डेव्हलप करतो आहोत। नवापूर शहराला सुद्धा पिण्याचं शुद्ध पाणी मिळायला पाहिजे अशी माझी बी अपेक्षा आहे, कारण छोटेसा आमची धडगावची नगरपंचायत आम्ही निवडून आणली होती। आम्ही त्या निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही आल्यानंतर बिस्लरीचं पाणी घ्यावं लागणार नाही, एवढं शुद्ध पाणी आम्ही धडगावमध्ये देणार आहोत। आमची 40 कोटी रुपयाची योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केली, तिच्यासाठी 20 कोटी रुपये बी दिले, त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। माझी अपेक्षा अशी होती की रंगावली धरणावरून जे बी रिझर्वेशन आहे त्याच्यात वाढ करावी आणि नवापूरसाठी सुद्धा एक चांगली योजना भविष्यासाठी, कारण मागच्या काळामध्ये आपण फक्त फिल्ट्रेशन प्लांट केलं होतं, ते पण MJPने फक्त थातुरमातुर प्रमाणात ते काम केलं, त्याच्यानंतर ती चालली का नाही चालली मला काही माहित नाही। डिस्ट्रीब्युशन सिस्टम सुद्धा पूर्ण जुनी आहे, नवापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वेळची बी लाईन टाकलेली आहे आणि पूर्ण नवापूर शहराची डिस्ट्रीब्युशन सिस्टम बी नवी टाकायची। रंगावलीवरून बाय ग्रॅव्हिटी पाणी येणार आहे इथं, रंगावलीवरून आपलं आरक्षण सुद्धा मी वाढवून घेतलं, माझ्याच लक्षवेधीवरून मी मीटिंग लावायला लावली होती आणि मंत्री महोदयांनी मीटिंग घेतली आदरणीय गिरीश भाऊ महाजनांनी आणि त्या रंगावलीमधून नवापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचं आरक्षण फायनल करून दिलं। रंगावली डॅमच्या जवळच काही 62 नंबर आहे, सर्वे नंबर मला वाटतं, इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे, तो आपल्याला सोलर प्लांट साठी त्यांनी द्यावा अशी म्हणून माझी मागणी होती। ती जमीन सुद्धा नवापूर नगरपालिकेच्या नावावर शासन ट्रान्सफर करत आहे आणि तिथं सोलर सिस्टीम उभी राहणार आहे, जिच्यावरून या सगळ्या मोटारी चालतील आणि एकदा तिथून पंपिंग केलं तर नवापूर पर्यंत पाणी येणार आहे। त्याची MJP कडनं तांत्रिक मंजुरी सुद्धा आपण घेतली आणि नवापूर शहराला 1001% आमच्या नेतृत्वाखाली जर नवापूरची नगरपालिका निवडून आली तर नवापूर नगरपालिकेची ही स्कीम, आता मीटिंग होणार होती पण अचानक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, नाहीतर नवापूरची पिण्याची पाण्याची योजना मंजूर होऊन गेली असती। पण 95 कोटी 97 लाख रुपयाची ही योजना आहे, जिला तांत्रिक मंजुरी दिली आहे, फक्त प्रशासकीय मंजुरीचा आदेश काढायचा बाकी आहे। त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलंय, डिस्ट्रीब्युशन सिस्टम किती कोटीची, किती हे करायचं, एकदम अद्यावत
नंदुरबार शहराची पिण्याच्या पाण्याची योजना होऊन जाईल. 40 वर्ष नवापूर, मेरा नंदुरबार आता म्हणून नवापूर शहराला योजना करावी लागणार नाही अशी परिस्थिती आहे. पण त्या योजनेला ज्या दिवशी मी 3 तारखेच्या नंतर महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेची मीटिंग होईल, त्या योजनेमध्ये 100% तिला मंजुरी आम्ही मिळवूनच देऊ. मी तांत्रिक मंजुरीचा आदेश बी त्याचा आणलाय, कारण तुम्हाला नुसतं असं वेग बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. आत्ताच तांत्रिक मंजुरी सुद्धा 4 दिवसापूर्वीच मिळाली आहे. शासनाकडे प्रस्ताव आहे. फक्त ज्या दिवशी आता आचारसंहितेमुळे बॅकडेटेडचं काही मीटिंग निघणार नाही, कारण सगळे सचिव बी त्याच्यामध्ये असतात. पण राज्य स्तरावरती ज्या दिवशी त्या कमिटीची मीटिंग होईल त्या दिवशी नवापूरच्या 96 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल. अत्यंत चांगलं शहरामध्ये पाण्याचं नियोजन बी करायचं आमचं प्लॅनिंग आहे. एक चांगली नगरपालिका सुद्धा नवापूरमध्ये बांधली पाहिजे. तुमची तर मला वाटतं पहिले खाली शॉपिंग सेंटर आहे. आम्ही धडगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा 5 कोटीची नगरपालिकेचं काम आमचं चालू आहे. आम्ही नगरपालिका जेव्हा धडगाव मंजूर झाली तेव्हा टपऱ्यामध्ये होतो, पण आम्ही जेव्हाचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी नमो उद्यान प्रत्येक गावाला बनवायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांना 1 कोटी रुपये दिले आहेत. तुमच्या बी नगरपालिकेला 1 कोटी रुपयाचा GR येऊन गेला आहे. जागा कुठली आहे मला माहीत नाही, आपण एवढा हस्तक्षेप अजून केला नाही. पण नंतरच्या काळामध्ये एक चांगलं गार्डन सुद्धा 1 कोटी रुपयामध्ये चांगलं गार्डन होईल, पण एक चांगलं गार्डन सुद्धा नवापूरमध्ये नमो उद्यानच्या नावाने होणार आहे. भविष्यामध्ये नवापूरचे डेव्हलपमेंट सुद्धा, नवापूरला जरी आता रस्त्यावरचे खड्डे दिसतात, एकदा डिस्ट्रीब्युशन सिस्टम टाकली तर सर्व रोड खोदले जातील, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यानंतर रोड प्रोजेक्ट करता येईल. आत्ताही माझ्या नंदुरबारमध्ये पहिले 94 कोटीचा रोड प्रोजेक्ट झाला. आत्ता सुद्धा माझा 80 कोटी रुपयाचा रोड प्रोजेक्ट सुरू आहे. मला 30 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आहे. काम चालू आहे आमचे. पण थोडेफार प्रमाणामध्ये पैसे यायला अडचणी होत्या, पण आजही मला 10 कोटी रुपये कालच्या आचारसंहितेच्या ऑर्डरमध्ये नंदुरबार शहराच्या रस्ते प्रकल्पाला दिले आहेत. 31 मार्चच्या आत आमचा प्रकल्प पूर्ण होऊन जाईल. पुढे प्रमुख रस्ते, कारण शासन जेव्हा पैसे देतं तेव्हा रस्ते प्रकल्पामध्ये DP रोडच करता येतात, कॉलनीचे रोड करता येत नाही. 6 मीटर असे रोड आपल्याला करता येत नाही. पण जे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रोड आहेत ते रोड महाराष्ट्र सरकारच्या पैशामधून आपल्याला करता येतात. आणि म्हणून एक आमचा मानस आहे की नवापूर सुद्धा आमची बी राजधानी आहे. कारण आम्ही ज्यांच्या तालमीमध्ये वाढलो त्या स्वरूपसिंग नाईक साहेब, माणिकराव गावित साहेब यांच्या ही जन्मभूमी कर्मभूमी होती, आणि या गावासाठी आमचं बी दायित्व आहे भविष्यामध्ये सुद्धा नवापूरलाही या जिल्ह्यामध्ये प्रवाहात आणण्यासाठी. कारण आतापर्यंत काही झालं नाही असं मी म्हणणार नाही, पण जे पण झालं ते कमी झालं. पाहिजे तसा विकास नवापूरमध्ये झालेला नाही. असंख्य अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतं. पण भविष्यामध्ये नवापूरला सुद्धा एक स्मार्ट सिटी म्हणून बनवण्याचा आमचा मानस आहे. फक्त आता माझी कोणाशी, कारण मी भरत भाऊने बी आम्हाला न विचारता नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर करून दिला. खरं म्हणजे युती करायची असेल तर पहिले चर्चा करूनच करायला पाहिजे होतं. माझी आणि अभिजित मोरेची चर्चा चालू होती, पण यांनी अचानक यांचा उमेदवार जाहीर करून दिला.